सुमन महाराष्ट्र चॅनल, मी संतोष रोकडे. सर्व प्रेक्षकांचं स्वागत. ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्या समोर आहेत संजय अंकुशराव सोळंके, अध्यक्ष किराणा असोसिएशन माजलगाव. संजयजी, ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. या ठिकाणी आम्हाला मुद्दामून विचारायचे की या उद्योग विश्वामध्ये येण्या अगोदर तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती? माझे वडील तसे शेतकरी कुटुंबातलेच असल्यामुळं शेती व्यवसाय होताच. पण एकत्रित कुटुंब असताना एक आमची छोटी दुकान होती गावामध्ये. कोणतं गाव नाही तुमचं? आमचं सादोळा गाव आहे. माजलगावपासून एक 13 किलोमीटरवर गाव आहे आमचं. बरं. तर असं आणि आमच्याकडं एक 407 असे टेम्पो हे पण होता. तर असं करता करता आम्ही असं लक्षात आलं की की तालुका लेवलला याला त्याला माल कुठून आणते, काय करते. तर मग असाच मनात विचार आला की आपण का करू शकत नाही. तर हे करत असताना आपण गाव सोडून माजलगावला एक बिझनेस करू असं करत तर आम्ही एक किरायानं जागा केली. तर नंतर हळूहळू आम्ही एक विकत घेतली आणि धंद्यामध्ये प्रगती करीतच राहिलो. म्हणजे सादोळा या गावामध्ये सुरुवातीला जी उद्योगाची तुम्ही सुरुवात केली म्हणजे किराणा दुकानाची, तर ती सुरुवात कोणी केली होती? वडिलांनी, काकांनी का तुम्ही? एक आमच्या काकानं केली ती सुरुवात. पण एक लहानपणापासून धंदा बघत गेलो होतो आम्ही, त्याच्यामुळं आम्हाला ते सोपं गेलं समजा. नाही तर ऍक्च्युअली काय होतंय म्हणजे ग्रामीण भागात म्हणजे शेतीच जास्त म्हणजे हे बघितलं. बरं, तुम्हाला जमीन किती आहे, शेती किती? आम्हाला 20 एकर जमीन आहे. म्हणजे सगळी पाण्याची का कोरडवाहू? नाही, त्याच्यामध्ये काही बागायती आहे, काही तशी हालाकीचीच परिस्थिती होती आमची. म्हणजे आमची परिस्थिती म्हणजे अशी चौघा भावामध्ये 20 एकर जमीन होती. तर ते बाहेर पडण्याचं कारणच ते की सगळ्याच याच्यात निभावं लागणार नाही, पुढं शिक्षण असते, पुढचं कुणीतरी एक बाहेर पडतं, याच्यामुळे आम्ही ते थोडं बाहेर पडलो. म्हणजे सुरुवातीपासून तुम्हाला शिक्षणाची आवड होती का उद्योगाची आवड होती? नाही, शिक्षणामध्ये जर म्हणलं तर मी एक 11वीला ऍडमिशन घेतलं होतं, सायन्सला घेतलं होतं. पण ते मला काही जमलंच नाही. ते उद्योगाकडेच म्हणजे रक्तात असतं. उद्योजक हो असं तुम्हाला वाटलं का तुमच्या वडिलांना किंवा काकांना वाटलं? नाही, तसं तर आमच्या काकांनी आम्हाला सारखं मार्गदर्शन, वेळोवेळी मार्गदर्शन तर केलंच. पण काय व्हायचं समजा त्यांना कुठं खरेदीला जायचं असलं तर मग मला ते शाळेतून लवकर या म्हणायचे. तर पण ते काय झालं, ती गोडी निर्माण झाली त्याच्यातली. आणि जसं म्हणतात ना, समजा डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच होतो. पण ते काय म्हणजे ते लहानपणापासून ते बघत 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 ते मला. संजयजी, तुम्ही आता एक चांगले उद्योजक आहात. आता तुम्ही या ठिकाणी किराणा असोसिएशन माजलगावचे अध्यक्ष आहात. तर निश्चितपणे एक लिडरशिप करण्याची धमक तुमच्यात पहिल्यापासूनच आहे. तर हे नेतृत्व गुण कशा पद्धतीने विकसित झाले? कारण आपण अनेक लोकांचं आता नेतृत्व करत आहात. एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला ती एक हातोटी आली आहे. तर हे गुण कसे विकसित झाले? आता ग्रामीण भाग म्हणलं की राजकारण आलंच. आता काय होतंय, ग्रामीण भाग म्हणलं की ग्रामपंचायत आली. ग्रामपंचायत मध्ये इतके हेवे दावे होतात एकमेकाचं समजा सगळं. त्याच्यातून मी एक ग्रामपंचायतला एक सदस्य म्हणून पण होतो. तर त्याच्यातून मला एकत्रीकरण काहीतरी काम आपल्याला करायचं हे माझ्या मनात जिद्द होती. पण ग्रामपंचायत सारख्या लेवलला मला ग्रामपंचायत सदस्य असताना लोकांची मनं तुम्हाला जिंकता आली आणि मग तोच फायदा या ठिकाणी उद्योग विश्वात पण झालेला आहे तुम्हाला, की ज्याला लोकांची मनं जिंकता येतात ती व्यक्ती जग जिंकू शकते की नाही? सगळ्यात मोठं म्हणजे काय माहितीये का, विश्वास संपादित करणं ही एक मोठी हे असं सहजासहजी कोणी विश्वास टाकीत नाही. म्हणजे त्याच्यात आपल्याला दुसरा मुद्दा असा संजयजी, की तुम्ही या ठिकाणी सादोळा हे जे तुमचं गाव आहे, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य राहिलेले आहात. तर भविष्यामध्ये मग तुम्हाला या ठिकाणी या उद्योग विश्वामध्ये रमल्यानंतर मग गावचा सरपंच व्हायला आवडेल का? का नाही, एक सादोळ्यासारख्या गावचा सरपंच व्हायला कोणालाही आवडेल. सध्या आपण या ठिकाणी या किराणा असोसिएशनचे आपण माजलगाव तालुका अध्यक्ष आहात. तर मला या अंशांकडे काही तुम्हाला प्रश्न विचारायचे की तुमचे वडील अंकुशराव यांचा तुमच्यावर अंकुश असल्यामुळेच तुम्हाला आयुष्यामध्ये जय मिळाला का असं मला वाटतं? नाही, बिलकुलच. जन्मदाता वडील. आता ग्रामीण भागात एक संस्कृती कशी होती की 4 भाऊ जर असतील तर एकाकडे शेती, एकाकडे बाहेरचं बघायचं. म्हणजे आमच्या वडिलाकडची जिम्मेदारी जी होती ती शेतीची होती. आता त्यांनी शेतीमध्ये म्हणजे आमची त्यावेळेची अशी परिस्थिती नव्हती की गडी लावा म्हणून. तर माझे जे वडील आहेत ते स्वतः शेतीत काम करायचे, म्हणजे आवत आणायचे.
तर त्यांनी जर ते काम केलं नसतं तर मला म्हणजे आमच्या म्हणजे सगळ्यांनी इकडं माजलगाव सारख्या ठिकाणी मला जायला भेटलंच नसतं. ती एक जिम्मेदारी त्यांनी पार पाडल्यामुळे मला पुढे जाता आलं. दुसरा मुद्दा असा आहे संजय जी, आता या ठिकाणी आपण किराणा असोसिएशन माजलगाव या ठिकाणी तालुक्याचे आपण अध्यक्ष आहात. तर एक अध्यक्ष या नात्याने तुमच्या जे काही किराणा दुकानदार आहेत, जे तुमचे बांधव आहेत, आहे की नाही, तर यांच्या नेमक्या काय समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आपण काय करत आहात? आता सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्या जे संकट आहे ते ऑनलाईन बिझनेस. तर याच्यामध्येच थोडं हे आहे आणि दुसऱ्या अनेक छोट्या मोठ्या अडचणी आहेत, पण आम्ही निश्चितच ते सोडवण्याचा प्रयत्न. संजय, तुम्हाला काय वाटतं बरं की किराणा लाईन काल, आज आणि उद्या काय असेल, नेमकं यावर तुम्ही भाष्य कराल? आता याच्यात सगळ्यात मोठं सांगण्यासारखं म्हणजे जे मागं होतं, समजा अगोदर होतं, तर त्याच्यामध्ये गिरायकाचं आणि मालकाचं एक नातं होतं. आम्ही त्या टायमाला समजा ग्राहक हाच आमचा दैवत असं समजित होतो. पण आता ग्राहक बदलला, काळानुसार दुकानदारही बदलला. तर आता पद्धत कशी झाली, एकमेकाविषयी मनात हे राहिलं. पहिलं एक आपलं दुकान आहे, आपल्या गावात फक्त आर्थिक व्यवहारापुरतं राहिलं. आता काय झालंय, समजा पहिला बिझनेस कसा होता, उधार द्यावं लागत होतं, त्याचे फॅमिलीचे आपले संबंध यायचे, ते आपल्याला कार्यक्रमाला सांगायचे, असं म्हणजे भरपूर काही त्यांचे म्हणजे घरगुती संबंध यायचे. पण आता कसं झालंय, कार्ड घेऊन येले, स्वॅप करायलेत, निघून चाललेत, ते कुठला तुम्ही मग स्वॅप पद्धत स्वीकारली आहे का? बस सगळ्या बरोबर काळानुसार बिझनेस मध्ये बदल करणं तर गरजेचंच आहे. आता याच्या अगोदर समजा आपण एक लाकडी आरमाऱ्या असायच्या दुकानीमध्ये आणि एक भारतीय बैठक पद्धतीने खाली बसून आपला एक सागवानीचा आपला असा एक हे असायचा, गल्ला असायचा. तर आपण बदल नाही केला तर आपल्याकडे गिराईक पण येत नाही आज. ते म्हणजे बदल पाहिजे, काळानुसार निश्चितच धंद्यामध्ये बदल केला. आपण या ठिकाणी किराणा असोसिएशनचे माजलगाव तालुका अध्यक्ष आहात. निश्चितपणे एक कणखर नेतृत्व या पूर्ण तुमच्या संघटनेला भेटलं आहे तुमच्या रूपाने. संघटना स्थापन झालेल्या दिवसापासून ते आज तागायत अनेक तुम्ही बदल केलेले आहेत, चांगलं काम करत आहात. तर नेमकं सामाजिक कार्य आपण काय करतात, कारण त्या कार्याची दखल आम्ही घेऊन इथपर्यंत आलेलो आहोत करतात? नाही, नक्कीच तुम्ही जी दखल घेतली तर ते काय झालं म्हणजे आमची निवड होऊन 1 वर्ष झालं, आमचं 1.25 वर्ष झालं असं. तर त्याच्यामध्ये निवड झाली. मग निवड झाल्याच्या नंतर असंच मग सगळे आमची कार्यकारिणी नवीनच होती. तर काय करायचं म्हणून आमचं असं एक ठरलं की आपण गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश, दप्तर, बॅग याचं वाटप करू. वाटप करताना असं लक्षात आलं की माजलगाव सारख्या ठिकाणी समजा संस्था बघितल्या तर तिथं गरजच नाहीये. ऍक्च्युअली एक संस्थेमध्ये 2-4 विद्यार्थी निघायचे. तर मग असा विचार करताना का नाही आपण मग आपल्या गावापासूनच सुरुवात करायची. तर मग विचार केला की आपल्या गावापासूनच सुरुवात करू. आपली पहिली सुरुवात जी होईल ते आपलं म्हणजे जे गाव आहे, आपलं जन्मभूमी आहे, तिथूनच करू. मग ठरल्यानंतर आम्ही आमच्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये एक 40 विद्यार्थ्यांना म्हणजे त्याच्यामध्ये शैक्षणिक साहित्य आणि म्हणजे 5वी, 4थी, 3री असे लहान सगळे मिळून आम्ही वाटप केलं. या ठिकाणी संजयजी मला मुद्दाम विचारायचे की येणाऱ्या काळामध्ये तुमची ही किराणा असोसिएशन ही संघटना या तालुक्यामध्ये, माजलगाव तालुक्यामध्ये आणखी बळकट झाली पाहिजे, यासाठी आपले काय प्रयत्न असतील? निश्चितच आपल्याला आणखी खूप मोठं समजा काम करायचं. याच्यात आता माजलगाव तालुक्यातले जे ग्रामीण भागातले तालुके, टाकळवण, राजेगाव हे सगळे दुकानदाराला सदस्य करून एक आपल्याला काय आणखी याच्यात काय करता येईल हे सगळ्याला एकत्रित घेऊन जशी संख्या वाढवून समजा एकत्र आल्याच्या नंतर काही होऊ शकतं, असं निश्चितच प्रयत्न करण्यात येईल. पण आणखी काही प्लॅनिंग केले आहे का की जेणेकरून या ठिकाणी समाज बांधवांना, या ठिकाणी जे शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, यांना कुठेतरी त्याचा फायदा व्हावा? तर याच्यामध्ये एक आमचं पुढचं प्लॅनिंग आहे. आमचं त्याच्यावर सगळ्या कार्यकारिणीचं मिळून आम्ही काम करायलो. आम्ही एक प्रोजेक्टरवर दुष्काळी भाग, पाण्याचं नियोजन आणि शेतकरी जे आत्महत्या करत आहेत तर त्याच्यातून परावर्त कसं करता येईल आपल्याला, आपण तर जास्त काय हे करू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही एक 20 मिनिटाची आम्ही सगळं ग्राफिक्स म्हणून एक हे बनवून प्रोजेक्ट तयार केलेला आहे. म्हणजे बळीराजा जगला पाहिजे, त्याला सन्मान भेटला पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न आहे. तर ते आपण एक सामाजिक देणं लागतो, आपण शेतकऱ्यासाठी काहीतरी करावं. या याने आमची एक कल्पना आहे. आम्ही प्रत्येक गावात म्हणजे सर्कल वाईज जाऊन आम्ही शेतकऱ्यासाठी सुद्धा काम करणार आहोत. समोर अश्विन राठोड आहेत, जे की किराणा असोसिएशनचे ते माजलगावचे
सन्माननीय सचिव आहेत अश्विनजी, तुमचंही या ठिकाणी स्वागत. ही संघटना तुमची स्थापन झाल्यापासून ते आज तक आहेत, नेमकी आपण काय कामं करत आहात? नमस्कार. संघटना स्थापन केल्यापासून आतापर्यंत आम्ही सगळ्या व्यापाऱ्याला एकत्रीकरण केले. सगळ्याचे जे अडचणी होत्या त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि इथून पुढं व्यवस्थितपणे जे काम आहे, काय अडीअडचणी आहेत ते एकत्रितपणे येऊन आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. किराणा असोसिएशन माजलगावचे सन्माननीय प्रसिद्धी प्रमुख असलेले गणेशजी लोहिया हे आपल्यासमोर आहेत. गणेशजी, तुमचंही स्वागत. या ठिकाणी तुमची जी संघटना आहे किराणा दुकानदारांची, तर निश्चितपणे ही संघटना प्रत्येक क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कार्य करत आहे. सामाजिक क्षेत्र आहे, आणखी तुमच्या मनात प्लॅनिंग आहे, तर नेमकं काय तुमचं कार्य सुरू आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावं. आम्ही म्हणजे म्हणजे सामाजिक कार्य करायचं हेतूनच पावलं उचललेलं आहे. तर सामाजिक कार्यामध्ये जसे की पानपोई, मोंडा गणेश मंडळ आम्ही म्हणजे पुनर्जीवन दिलं आहे मोंडा गणेश मंडळाला. जसं की त्याच्यामध्ये रक्तदान, कीर्तन असे सामाजिक कार्यक्रम घेतले आम्ही. आणि कोणत्या पण व्यापाऱ्यावर समजा काही पण संकट आलं किंवा सुखदुःख आलं, कोणतं पण सुखदुःख आलं, तर आम्ही सगळे एकजुटीने तिथं जातो. असोसिएशन जेवढं आहे तेवढं. बरं, आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी सगळं अगदी एकजुटीने काम केलं आहे. तर संघटना ज्या दिवशी स्थापन झाली होती आणि त्या आज, तर नेमका काय बदल झाला असं मला वाटतं नेमका? अगोदर म्हणजे काय ते म्हणजे याच्यामध्ये मोठे नाव होते आणि त्यांना म्हणजे इच्छा असून त्यांच्याकडे वेळ नसल्यामुळं त्यांचं म्हणजे कार्य नव्हतं. थोडक्यात म्हणजे कार्य होतं पण कमी होतं आणि आमची म्हणजे कार्य होतं पण त्यांच्या पुरतं होतं, ते लिमिटेड होतं, एकजूट नव्हते. आणि आम्ही समविचारी याच्यामध्ये सगळे आम्ही याच्यामध्ये सामील करून घेतले. त्याच्यामुळं काय झालंय म्हणजे आमचं कार्याची क्षमता वाढली आणि आम्हाला काय म्हणजे जितके अजूनही याच्यामध्ये आम्ही चांगलं कार्य केलं, आमची जर कोणी स्तुती केली तर कोणी समजा नावाजलं आम्हाला, तर अजून पण आम्हाला हुरूप येते याच्यामध्ये. संजय सोळंके हे जे अध्यक्ष किराणा संघटनेचे झाले तो त्यापासून की सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सगळ्यामध्ये एकी आली. त्याच्यानंतर समजा की वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले, जसे की समजा रंगपंचमी, त्याच्यानंतर समजा गणेश उत्सव, त्याच्यानंतर समजा उन्हाळ्यामध्ये पानपोई, आणि त्याच्यानंतर समजा की हर वर्षी समजा जसं सामूहिक विवाह होतो समजा, त्या सामूहिक विवाहासाठी यावर्षी आमच्याकडून किराणा असोसिएशनतर्फे 21 मणिमंगळसूत्र देण्यात आले. त्यानिमित्त आम्ही समजा असं सामूहिक काम करत आहोत आणि सगळे एकत्रित आहोत. आणि ह्यानंतर समजा जे गरीबामधले गरीब जी व्यक्ती आहे समजा, की त्यांना आम्ही हर महिन्याकाठी 1000 रुपयापर्यंत किराणा सामान त्यांना घरपोच देऊत, असं आम्ही सर्व किराणा सदस्याकडून हे करत आहोत, समजा नियोजन करत आहोत. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ही संघटना आणखी मजबूत होईल आणि चांगल्या सामाजिक उपक्रमामध्ये संजयजी आणि त्यांची पूर्ण टीम सहभागी होणार आहे. परत एकदा संजय अंकुशराव सोळंके, अध्यक्ष किराणा असोसिएशन माजलगाव, यांना पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल, माजलगाव शहर, रामदास तपसेसह संतोष रोकडे. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.